राम राम मंडळी. बरं का, आज होता शिमगा आणि आमचं जरा अचानक ठरलं होतं बाहेर जायचं, ते म्हणजे आदमापूरला. आता तुम्ही आणि म्हणचिला की हिला सणवार आहे की नाही बाई, पण तुम्ही काय त्याचं टेन्शन घेऊ नका बरं का. दुपारी सणवार आहे म्हणून दुपारी सासूबाईंनी मी पोळ्या बनवून घेतल्या होत्या आणि राहिलेला स्वयंपाक थोडाफार बनवून आलेच होते. राहिलेला स्वयंपाक सासूबाई बनवतील, त्यामुळं काय मला टेन्शनच नाही बघा. आदमापूरला खूप दिवसापासून जायची इच्छा होत. अमावस्याचं आणि रविवारचं गर्दी खूप असते, त्यामुळे ह्यांना म्हटलं आधी आणि मध्ये जाऊ. पण हिथं आल्यानंतर नक्कीच गावातली तर होळी बघाय मला भेटली नाही, पण हिथली तरी नक्कीच भेटणार आज. मग त्यानिमित्तानं का होईना पण मामांच्या इथली होळी भेटणार. मला तर आज वाटलं होतं मामांचं दर्शन मला काय भेटणार नाही. अचानक काय झालं होतं, मामांच्या इथला मेन दरवाजाच बंद केला होता. सगळी भाविक ना लाईनीमध्येच बसले होते. अचानक ना 5 मिनिटांनी दरवाजा पण सुरू झाला. दुसऱ्या लाईनीनं जाऊन आम्ही दर्शन घेतलं बरं का. मामांना मी म्हटलं होतं बरं का, एवढ्या लांबून आले पण दर्शन नाही भेटणार. मामांना मनापासून इच्छा जर भेटायची असती ना तर मामा काही करू शकतात. आले मामांचं 5 मिनिटं दर्शन घेतलं बरं का. आत व्हिडिओ बनवायसाठी अलाउड नाही बरं का. इथं नारळ वगैरे दिला आणि घरच्यांसाठी भंडारा वगैरे पण घेतला. इथं ना 1 रुपया घेऊन आपण त्याच्या भंडारा टाकून असं रुपया चिटकायचं आणि आपली जी मनातली इच्छा असते सांगायची असते मामांना, आणि ती पूर्ण होणार का नाही ते मामा सांगतात कौल देऊन बरं का. जर चिकटलं तर होणार पूर्ण आणि नाही चिकटलं तर नाही बरं का. माझा वगैरे काय रुपया चिकटला नाही, मामांची जशी इच्छा बरं का. मला तरी काय गावातली होळी काय आज बघता नाही आली, पण मामांच्या इथली तरी बघता आली. माझं नशीबच म्हणावं बरं का. तुम्हाला म्हणून सांगते, आदमापूरला आता इतकी सारी गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा नसतो. 90% जी लोक आहेत ना ती फक्त मामांच्या बशी आपल्या इच्छा घेऊन येतात, आणि जी 10% जी लोक आहेत ना ते फक्त मामांना भेटण्यासाठी एवढ्या लांबून येतात बरं का. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, देव फक्त त्यांनाच पावतो ज्यांच्या मनात ज्या इच्छा नसतात, काही नसतात. फक्त तुम्ही मामांच्या विश्वास ठेवा, मामा योग्य वेळ आल्यावर देतीलच ना. नाहीतर तुम्हाला वाटेल आयतं बसून मिळेल, पण तसं कधी मामा देणार नाहीत बरं का. तुम्हाला तर त्याच्यासाठी खरंच खूप कष्ट करावे लागेल, तेव्हाच तुम्हाला कसं यश मिळेल. माणसाचं आयुष्य आहे हो, स्ट्रगल हा करावेच लागेल. कुठलाही देव असू दे तो आयतं देणार नाही. आपला कोणताही बिझनेस असू दे किंवा कोणतंही काम असू दे, ते मनापासून आणि निस्वार्थपणाने जर केलं ना तर खरंच त्याच्यामध्ये यश मिळतं बरं का. त्या कारभाऱ्यांना म्हटलं आता गाडी थांबवा, तुरुंब्यातल्या गणपतीचं पण आता जाताना घरी दर्शन घेऊ. मग गणपती बाप्पांचं पण छान असं दर्शन घेतलं बरं का. तेव्हा तर पिल्लू आतच गेली बघा. आमची पिल्लू जरा आगावच आहे बरं का. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.